नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज एक नवीन रेसिपी शिकूया. त्या रेसिपीचे नाव आहेत मसाला ओला चना. हे बघा, हा मसाला तयार आहे. मी वाटण आधीच तयार करून घेतला आहे. हा मसाला, ही रेसिपी आपण फक्त हिवाळ्यातच करू शकतो. आता बघा, पण गॅसवर गंज ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल घालायचं. कोणाला कमी पाहिजे, कोणाला जास्त पाहिजे, तसे तेल त्यामध्ये घालायचे आपण. आता मी लसण जिऱ्याची पेस्ट वगैरे मसाल्यातच वाटून घेतली आहे. ते बघा, त्यामध्ये मसाला घातला. आता मी ते तर छान होऊ द्यायचा, चांगला लालसर होऊ द्यायचा त्याला. ही रेसिपी आपण फक्त जेव्हा चणा निघतो हिरवा तेव्हाच करू शकतो. ही रेसिपी आपण विंटरमध्येच करू शकतो. एरवी हिरवा चणा मिळत नाही. हे बघा, हा लालसर छान असं मी मसाला भाजते. हे बघा, आता आपला हा मसाला बऱ्यापैकी लाल कलर आलाय. त्याचा कलर चेंज झाला. आता त्यामध्ये आपण तरी अजून होऊ देऊ थोडा. बघा, आता छान डार्क कलर आलाय त्याला. हळद, तिखट टाकून घेऊ. मी 4 चमचे तिखट टाकले. तुम्ही आपापल्या याच्यानुसार टाकावे. जसं तो कोणाच्या जिभेला तिखट पाहिजे ते तिखट टाकायचं, जास्त कमी पाहिजे कमी टाकायचं. मसाल्याला भाजायलाच खूप वेळ लागतो, बस काही नाही. असं छान, जेवढा छान तुम्ही भाजाल त्याला तेवढी छान टेस्ट. आणि आपण या मसाल्यामध्ये कलमी, दोडा, लवंग, विलायची, खोबरं, कांदा आणि मी टोमॅटो टाकते आणि शेंगदाणे, असं सगळं भाजून घेते आणि मग त्याचं वाटण करते. थोड्या लाल मिरच्या पण घालते. हे बघा, मसाला झाला आहे आपला. आता आपण त्यामध्ये चणे घालूया. चणे घालून त्याला 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. ठीक आहे. हे बघा, आता छान असं. आता याच्यात आपण सांबार वगैरे सगळं घालून घेऊया थोडा टेस्टसाठी. असा कोरड्या याच्यामध्ये सांबार घातला की त्याला अजून छान टेस्ट येते. आणि थोडीशी याला वाफ काढूया आपण. पाच मिनटं वगैरे अशी वाफ काढून घेऊया. नंतर त्यामध्ये पाणी टाकूया. मी थंडच पाणी वापरते. गरमही टाकू शकता, थंडही टाकू शकता, आपापल्या याच्यात आणि चालतो. थोडं मीठ घालून घेऊया. जर आपल्याला घाई असेल, कुठे जायचं असेल तर गरम पाणी टाकायचं, असं काही नाही, आपापल्या सोयीनुसार. अशी बघा, आता छान त्याला उकळी आली आहे. याला असे 5 मिनटं वगैरे होऊ द्यायचं. उकळी आली, 5 ते 10 मिनटं उकळी आली की ते लवकर शिजतात. झालं. थोडं परत झाकण ठेवायचं थोडंसं शिजायसाठी. झालं. आता ही आपली रेसिपी तयार.
ही बघा अशी सर्व करायची पोळीसोबत, भातसोबत, कशासोबत खाऊ शकतो आपण. ही बघा आपली ही रेसिपी तयार. वरून थोडा सांबार टाकायचा त्यावर. थँक्स टू वॉचिंग. सबस्क्राईब फॉर माय व्हिडिओ. थँक्स अगेन.